नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी विषय इतिहास व नागरिकशास्त्र या विषयीचा अभ्यास करणार आहोत। तर यामध्ये जेवढी प्रकरणं दिलेली आहेत त्यांचा स्वतंत्र असा प्रत्येक प्रकरणाचा मी या ठिकाणी विश्लेषण करणार आहे। तर तुम्ही सर्वांनी या ठिकाणी मनपूर्वक याचा अभ्यास करायचा आहे। या ठिकाणी आपल्याला आपल्या विषयातील जो प्राचीन भारताचा इतिहास आपल्याला या इयत्तेत शिकायचा आहे, यामध्ये टोटल 11 धडे दिलेले आहेत। तर हे संपूर्ण आपल्याला आता शिकायचे आहेत। या ठिकाणी आपल्याला दिसेल की प्रत्येक प्रकरणामध्ये कोणकोणत्या बाबींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे याविषयीची माहिती यामध्ये दिलेली आहे। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रकरण नंबर 1 भारतीय उपखंड आणि इतिहास याविषयीचा अभ्यास करणार आहोत। या प्रकरणात आपल्याला 3 भागामध्ये शिकायचं आहे। पहिले म्हणजे 1.1 इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये, 1.2 भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये आणि 1.3 म्हणजे भारतीय उपखंड। तर चला सुरुवात करूया। 1.1 इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये। इयत्ता 5वीत आपण मानव आणि त्याच्या भोवतालचा परिसर यांचा परस्परांशी कसा घनिष्ठ संबंध असतो हे विस्ताराने पाहिले। आदिमानवाच्या जीवनमानातील आणि तंत्रज्ञानातील बदल त्याच्या परिसरातील बदलांशी कसे जोडलेले आहेत हे पाहिले। अश्मयुगीन संस्कृती ते नदीकाठच्या कृषीप्रधान संस्कृती हा मानवी संस्कृतीच्या इतिहासाचा प्रवास कसा घडला याचा आपण आढावा घेतला। इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेल्या सर्व प्रकारच्या भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी। स्थल, काल, व्यक्ती व समाज हे इतिहासाचे 4 प्रमुख आधारस्तंभ आहेत। या 4 घटकांशिवाय इतिहास लिहिला जाऊ शकत नाही। यापैकी स्थल हा घटक भूगोलाशी म्हणजे भौगोलिक परिस्थितीशी संबंधित आहे। इतिहास व भूगोल यांचे नाते अतूट आहे। भौगोलिक परिस्थिती इतिहासावर अनेक प्रकारे परिणाम करत असते। चला चर्चा करूया। तुमच्या परिसरात कोणकोणते व्यवसाय आहेत? तर तसा विचार केला तर आपल्या परिसरामध्ये शेती, त्यानंतर उद्योगधंदे, त्याच्यानंतर छोटे कारखाने किंवा मोठे कारखाने, त्याचप्रकारे आपल्या समुद्रकिनाऱ्यावर जर आपण पालघर किंवा डहाणू
या भागाचा विचार केला कोकण विभागाचा, तर आपल्याकडे मासेमारी हे व्यवसायसुद्धा चालतात. पुढचा प्रश्न आहे, तुमच्या परिसरात कोणकोणती पिके घेतली जातात? आता ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे ज्यामध्ये आपण अन्न म्हणून ज्याचा वापर करतो, त्यामध्ये शेतीमध्ये पिकणारी प्रमुख पिकं कोणती? तर आपल्याकडे सर्वात जास्त भात, त्याच्यानंतर समजा महाराष्ट्राचा विचार केला तर गहू, बाजरी, ज्वारी, कडधान्य, वेगवेगळ्या प्रकारची पिके आपण आपल्या भागामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये घेत असतो. पुढे आहार, वेशभूषा, घरबांधणी, व्यवसाय इत्यादी गोष्टी बऱ्याच अंशी आपण राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यांवर त्या अवलंबून असतात. आता या ठिकाणी आपल्याला दिसेल की प्रत्येक ठिकाणी घरांची जी रचना आहे ती वेगवेगळ्या प्रकारची आहे. हे तेथील असणाऱ्या भौगोलिक परिस्थितीवर किंवा तेथे असणाऱ्या जी काही हवामानातील बदलामुळे अशा प्रकारची घरे आपल्याला त्या ठिकाणी आढळून येत असतात. समाज जीवनासुद्धा त्यावर अवलंबून असते. उदाहरणार्थ डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांचे जीवन मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांपेक्षा अधिक कष्टाचे असते. डोंगराळ प्रदेशात सुपीक शेतजमिनीची उपलब्धता अगदी थोडी, तर मैदानी प्रदेशात सुपीक शेतजमीन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. त्यामुळे डोंगराळ प्रदेशातील लोकांना तृणधान्य आणि भाज्या कमी प्रमाणावर उपलब्ध असतात, तर तुलनेने मैदानी प्रदेशातील लोकांना या गोष्टी पुरेशा प्रमाणात मिळतात. त्याचा परिणाम खाण्यापिण्यावर झालेला दिसतो. डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी शिकारीवर आणि जंगलातून गोळा केलेल्या पदार्थांवर अधिक अवलंबून राहावे लागते. अशाच पद्धतीने डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या आणि मैदानी प्रदेशात राहणाऱ्या लोकांच्या जीवन पद्धतीतील इतर गोष्टींमध्येही फरक आपणास आढळतो. आपण राहतो त्या प्रदेशातील हवामान, पर्जन्यमान, शेतीतून मिळणारे पीक, वनस्पती आणि प्राणी इत्यादी गोष्टी आपल्या जगण्याची साधने असतात. त्यांच्या आधारानेच त्या प्रदेशातील जीवनपद्धती आणि संस्कृती विकसित होत असते. जगण्याच्या साधनांची मुबलकता जिथे असेल तिथे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो. कालांतराने या वस्त्यांचे ग्रामवसाहती आणि नगरे यात रूपांतर होते. पर्यावरणाचा ऱ्हास, दुष्काळ, आक्रमणे किंवा इतर कारणांमुळे जगण्याच्या साधनांची कमतरता भासू लागली की लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते. ग्रामवसाहती, नगरे उजाड होतात. अशा अनेक घडामोडी इतिहासात घडलेल्या दिसतात. त्यावरून इतिहास आणि भूगोल यांचे नाते अतूट असते हे या ठिकाणी स्पष्ट होते. आता 1.2 भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये. आपला भारत देश विस्ताराने मोठा आहे. त्याच्या उत्तरेला हिमालय पर्वत, पूर्वेला बंगालचा उपसागर, पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला हिंदी महासागर आहे. भारताची अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप ही बेटे वगळता उरलेला प्रदेश भौगोलिकदृष्ट्या सलग आहे. प्राचीन भारताचा इतिहास शिकत असताना आपल्याला हा भूप्रदेश लक्षात घ्यावा लागतो. त्याचाच उल्लेख आपण प्राचीन भारत असा करणार आहोत. आजचे पाकिस्तान आणि बांगलादेश इसवी सन 1947 पूर्वी भारताचा भाग होते. भारतीय इतिहासाच्या जडणघडणीचा विचार केला असता खालील 6 भूप्रदेश खूपच महत्त्वाचे ठरतात. हिमालय. पहिला हिमालय. 2 सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश. 3 थरचे वाळवंट. 4 दख्खनचे पठार. 5 समुद्रकिनाऱ्यांचे प्रदेश. 6 समुद्रातील बेटे. या ठिकाणी हे एक छायाचित्र देण्यात आले आहे, ते आहे हिमालय पर्वत. या ठिकाणी आपल्याला समजेल की हिमालय पर्वत हा बर्फाने पूर्णपणे आच्छादलेला आहे. यामध्ये एक हिमालय बघूया. हिंदुकुश व हिमालय पर्वतामुळे भारतीय उपखंडाच्या उत्तरेला जणू एक अभेद्य भिंतच उभी राहिलेली आहे. या भिंतीमुळे भारतीय उपखंड मध्य आशियातील वाळवंटापासून अलग झालेला आहे. मात्र हिंदुकुश पर्वतातील खैबर, बोलन या खिंडीमधून जाणारा खुष्कीचा व्यापारी मार्ग आहे. मध्य आशियातून जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गाशी तो जोडला गेलेला होता. चीनपासून निघून मध्य आशियातून अरबी प्रदेशापर्यंत जाणारा हा व्यापारी मार्ग रेशीम मार्ग म्हणून ओळखला जातो. कारण या मार्गावरून पश्चिमेकडील देशात पाठवल्या जाणाऱ्या मालात रेशीम प्रमुख होते. याच खिंडीतील मार्गावरून अनेक परदेशी आक्रमकांनी प्राचीन भारतात प्रवेश केला. अनेक परदेशी प्रवासी या मार्गाने भारतात आले. या ठिकाणी आपल्याला ही खैबर खिंड दिसते की या खैबर खिंडीतून अनेक परदेशी किंवा भारताबाहेरील, हिंदुस्थानाबाहेरील जे कोणी परकीय आक्रमण करणारे किंवा जी काही लोकं आली
ते ह्याच खिंडीमधून भारतात त्यांनी प्रवेश केला. नंबर 2, सिंधू, गंगा, ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश. सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा या 3 मोठ्या नद्या आणि त्यांच्या उपनद्या यांच्या खोऱ्यांचा हा प्रदेश आहे. हा प्रदेश पश्चिमेकडे सिंध, पंजाबपासून पूर्वेकडे सध्याच्या बांगलादेशपर्यंत पसरलेला आहे. भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी हडप्पा संस्कृती आणि त्यानंतरचे प्राचीन गणराज्ये आणि साम्राज्ये याच प्रदेशात उदयास आली. या ठिकाणी आपणास गंगा नदीचे जे स्थान आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसते. पुढे जाऊया. माहीत आहे का तुम्हाला आफ्रिका खंडातील सहारा वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. या ठिकाणी आपल्या गुजरातमध्ये असणारे किंवा राजस्थानच्या त्याला जोडून असणारे हे थरचे वाळवंट आपल्याला या ठिकाणी दिसते. म्हणजे मुख्यतः ते राजस्थान, हरियाणा, गुजरात या प्रदेशांमध्ये ते पसरलेले आहे. चला तर बघूया 3 थरचे वाळवंट. थरचे वाळवंट राजस्थान, हरियाणा आणि गुजरात या प्रदेशातील काही भागांमध्ये पसरलेले आहे. त्याचा काही भाग आजच्या पाकिस्तानातही आहे. उत्तरेला सतलज नदी, पूर्वेला अरवली पर्वताच्या रांगा, दक्षिणेला कच्छचे रण आणि पश्चिमेला सिंधू नदी आहे. हिमाचल प्रदेशात उगम पावणारी घग्गर नावाची नदी थरच्या वाळवंटातून पोहोचते. पाकिस्तानमध्ये तिला हाकरा या नावाने ओळखतात. राजस्थान आणि पाकिस्तानमधील तिचे पात्र आता कोरडे पडलेले आहे. त्या कोरड्या पात्राच्या प्रदेशात हडप्पा संस्कृतीचे अनेक स्थळे विखुरलेली आहेत. पुढे बघूया 4 नंबर, दख्खनचे पठार. एका बाजूस पूर्व किनारा आणि दुसऱ्या बाजूस पश्चिम किनारा यामध्ये असलेला भारताचा भूप्रदेश दक्षिणेकडे निमुळता होत जातो. त्याच्या पश्चिम बाजूला अरबी समुद्र, दक्षिणेला हिंदी महासागर, पूर्वेला बंगालचा उपसागर आहे. 3 बाजूंनी पाण्याने वेढलेला हा भूभाग समुद्रात घुसलेल्या एखाद्या त्रिकोणी सुळक्यासारखा दिसतो. अशा भूप्रदेशाला द्वीपकल्प असे म्हणतात. भारतीय द्वीपकल्पाचा बहुतांश भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. दख्खन पठाराच्या उत्तरेकडे सातपुडा आणि विंध्य पर्वतांच्या रांगा पसरलेल्या आहेत. त्याच्या पश्चिमेला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. त्याला पश्चिम घाट असेही म्हणतात. सह्याद्रीच्या पश्चिम पायथ्याशी कोकण आणि मलबारच्या किनारपट्टीचा प्रदेश आहे. दख्खन पठाराच्या पूर्वेकडील डोंगरांना पूर्वघाट असे म्हटले जाते. या पठारावरील जमीन सुपीक असून तिथे हडप्पा संस्कृतीच्या नंतरच्या काळात अनेक कृषीप्रधान संस्कृती नांदत होत्या. मौर्य साम्राज्य हे प्राचीन भारतातील सर्वाधिक मोठे साम्राज्य होते आणि दख्खनच्या पठाराचा समावेश या साम्राज्यात झालेला होता. मौर्य साम्राज्यानंतरही इथे अनेक छोटी मोठी साम्राज्ये होऊन गेली. नंबर 5, समुद्र किनाऱ्यांचे प्रदेश. प्राचीन भारतात हडप्पा संस्कृतीच्या काळापासून पश्चिमेकडील देशांशी व्यापार चालत असे. हा व्यापार सागरी मार्गाने केला जाई. त्यामुळे भारतातील समुद्र किनाऱ्यांवरील बंदरातून परदेशातील संस्कृतींशी आणि लोकांशी भारताचा संपर्क आणि देवाणघेवाण होत असे. नंतरच्या काळात खुष्कीच्या मार्गानेही म्हणजेच जमिनीवरून व्यापार आणि दळणवळण सुरू झाले. तरीही सागरी मार्गाचे महत्त्व कायम राहिले. नंबर 6, समुद्रातील बेटे. अंदमान आणि निकोबार ही बंगालच्या उपसागरातील भारतीय बेटे आहेत. तसेच लक्षद्वीप हा भारतीय बेटांचा समूह अरबी समुद्रात आहे. प्राचीन काळच्या समुद्री व्यापारात या बेटांचे स्थान महत्त्वाचे असावे. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी म्हणजे तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक, या पुस्तकात भारतीय बेटांचा उल्लेख आहे. हे पुस्तक एका अनामिक ग्रीक खलाशाने लिहिलेले आहे. आता या ठिकाणी आपल्याला दिसेल की भारताची प्राकृतिक रचना कशी आहे. जर तुम्ही भारताचा नकाशा बघितलात तर या ठिकाणी आपल्याला आपल्या उत्तरेला भारताच्या वरच्या भागामध्ये डाव्या साईडला हिंदुकुश पर्वत, त्यानंतर बोलनखिंड, खैबरखिंड आणि जर तुम्ही उजव्या बाजूस बघितलं तर हिमालय पर्वताच्या मोठ्या मोठ्या रांगा दिसतात. तसेच पिवळ्या रंगाने थर वाळवंट या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आलेले आहे आणि थोडंसं चॉकलेटी कलरमध्ये तुम्हाला दिसेल की दख्खनचे पठार म्हणजे ज्यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू तसंच मध्य प्रदेश, छत्तीसगड, उडिसाचा काही प्रदेश या ठिकाणी तो समाविष्ट झालेला आहे. आणि निळ्या रंगाने यामध्ये नद्यांचे नावे किंवा कोणत्या मार्गाने ते वाहतात या ठिकाणी ते दाखवण्यात आलेले आहे. हे आपल्याला या ठिकाणी दिसते. तसेच जर आपण बघितले की भारताच्या पश्चिमेस म्हणजे आपल्या डाव्या बाजूस, भारताच्या डाव्या बाजूस जर आपण व्हिडिओ बघत असाल तर अरबी समुद्र, उजव्या बाजूस म्हणजे पूर्वेस
बंगालचा उपसागर आहे आणि दक्षिणेस म्हणजे खालच्या बाजूस हिंदी महासागर आहे आणि भारताच्या खालच्या बाजूनेच श्रीलंका नावाचा देशसुद्धा आपण या ठिकाणी आपल्याला दिसतो. आता या ठिकाणी दुसरे छायाचित्र आहे ते अंदमान निकोबार बेट म्हणजे अंदमान बेट जे भारताच्या पश्चिम बंगालच्या उपसागराच्या भागात त्या ठिकाणी आपल्याला ते दिसते. पुढे आता या ठिकाणी विद्यार्थ्यांनी तुम्हाला करून पाहायला सांगितलेले आहे. भारताच्या नकाशा आराखड्यात खालील ठिकाणांची नोंद करा. यासाठी तुम्हाला भारताचा नकाशा जो कोरा म्हणजे ब्लँक असेल त्यामध्ये हे म्हणजे एक हिमालय पर्वत, 2 थरचे वाळवंट आणि तिसरे पूर्व किनारपट्टी आपल्याला दाखवायची आहे. आता भारताच्या नकाशात जर तुम्ही उजव्या बाजूस बघितलं पूर्व किनारपट्टी त्यांनी सफेद रंगाने दाखवलेली आहे. तर अशा पद्धतीने ते तुम्हाला त्या ठिकाणी रंगवायचं आहे किंवा त्या ठिकाणी तुम्हाला तो सराव करायचा आहे. आता पुढील विभाग आपण बघणार आहोत 1.3 भारतीय उपखंड. आता भारतीय उपखंड हा भरपूर मोठा भूभाग आहे आपल्या आशिया खंडातील. हडप्पा आणि मोहेंजोदडो ही शहरे आजच्या पाकिस्तानात आहेत. अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, बांगलादेश, श्रीलंका आणि आपला भारत देश मिळून तयार होणारा भूभाग हा दक्षिण आशिया या नावाने ओळखला जातो. याच भूभागातील भारत देशाचा विस्तार आणि महत्त्व लक्षात घेऊन या प्रदेशाला भारतीय उपखंड असेही नाव दिलेले आहे म्हणजे असेही म्हणतात. हडप्पा संस्कृतीचा विस्तार प्रामुख्याने भारतीय उपखंडाच्या वायव्य भागात झालेला होता. चीन आणि म्यानमार हे आपले शेजारी देश दक्षिण आशियाचा किंवा भारतीय उपखंडाचा हिस्सा नाहीत. तरीही प्राचीन भारताशी त्यांचे ऐतिहासिक संबंध आले होते. प्राचीन भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात त्यांचे महत्त्वाचे स्थान आहे. या ठिकाणी आपल्याला दिसेल की आपल्या भारतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येकाची एक अशी वेगळी भाषा आहे. जसे की महाराष्ट्र असेल तर महाराष्ट्राची मराठी भाषा, राजस्थान असेल तर राजस्थानी भाषा किंवा मारवाडी भाषा, गुजरात असेल तर गुजराती भाषा, केरळ असेल तर मल्याळम, तामिळनाडू असेल तर तामिळ, जर पंजाब राज्यातील लोक असतील तर त्या ठिकाणी त्यांची पंजाबी भाषा. त्याच पद्धतीने त्यांच्या भाषेबरोबरच प्रत्येक राज्यानुसार त्यांची वेशभूषासुद्धा विविध प्रकारची आपल्याला दिसते. या ठिकाणी आपल्याला छायाचित्रामध्ये दिसते की पहिल्या छायाचित्रामध्ये महाराष्ट्राची संस्कृती या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. दुसरी आपण जर बघितली तर पंजाब आणि हरियाणा या भागामध्ये कशा पद्धतीने वेशभूषा असते. तसेच दाक्षिणात्य म्हणजे त्यामध्ये स्पेशली तामिळनाडू असेल, केरळ किंवा आंध्र प्रदेश या लोकांची वेशभूषा कशी असते हे दाखवण्यात आलेले आहे. तसेच चौथ्या याच्यामध्ये राजस्थान किंवा गुजरात या प्रदेशामध्ये किंवा या राज्यात कशा प्रकारे वेशभूषा असते हे या ठिकाणी आपल्याला दिसते. धन्यवाद.